नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एम-पी-एस-सी लायब्ररी या आपल्या YouTube चॅनलमध्ये. आज आहे 3 सप्टेंबर 2025. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. सर्वप्रथम पाहूया कालचा एक प्रश्न. 1920 मध्ये स्वातंत्र्य लढ्यातील कुठली घटना घडलेली होती? अतिशय सोपा प्रश्न होता हा. कारण इतिहासामध्ये आपल्याला ज्या मेन महत्त्वाच्या घटना आहेत, त्या आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आणि त्यातीलच एक महत्त्वाची म्हणजे 1920 साली झालेली असहकार आंदोलन ही घटना. महात्मा गांधीच्या चळवळीतील ही अतिशय महत्त्वाची अशी घटना होती. कालच्या व्हिडिओमध्ये आपण असहकार आंदोलनाबद्दल थोडक्यात माहिती पाहिली होती. विद्यार्थी मित्रांनो, दिनांक 28 सप्टेंबर या दिवशी आपली एम-पी-एस-सीची म्हणजेच राज्यसेवेची पूर्वपरीक्षा होणार आहे. यामध्ये आपल्याला इतिहासामधील महत्त्वाच्या सणावळी ह्या माहिती असणं खूप खूप आवश्यक आहे. या अनुषंगाने आपण दररोज एक ऐतिहासिक घटना आपण पाहत आहोत. तर त्यामधीलच एक असहकार आंदोलन ही काल पाहिली होती आणि विशेष म्हणजे कालच्या दिवशी म्हणजेच 2 सप्टेंबर 1920 या दिवशी असहकार आंदोलन याची सुरुवात झालेली होती. तर आता आपल्याला याचं योग्य उत्तर कळालेलंच असेल. 1920 मध्ये स्वातंत्र्य लढ्यातील असहकार आंदोलन ही घटना घडलेली आहे. सविनय कायदेभंग ही सन 1930 साली घडलेली घटना होती. स्वदेशी चळवळ ही घटना 1905 साली घडलेली होती. तर चले जाव मूव्हमेंट म्हणजे चले जाव चळवळ ही 1942 साली घडलेली घटना आहे. आपल्याला यातील महत्त्वाच्या घटना माहिती असणं खूप खूप आवश्यक आहे आणि या आपण कालच्या व्हिडिओमध्ये आपण ऑलरेडी पाहिलेल्याच आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण आजच्या चालू घडामोडींना सुरुवात करण्यापूर्वी आजचे दिनविशेष पाहून घेऊया. 3 सप्टेंबर 1916 श्रीमती ॲनी बेझंट यांनी होम रूल लीगची स्थापना केली होती. तसेच 3 सप्टेंबर 1935 भारतीय शेतकरी आणि राजकारणी शरद अनंतराव जोशी यांचा आजच्या दिवशी जन्म झालेला होता. दोन्हीही व्यक्ती अतिशय आपल्याला महत्त्वाच्या आहेत. एक आपल्या ऐतिहासिकदृष्ट्या ॲनी बेझंट यांनी जे होम रूल लीगबद्दल जे काही कार्य केलेलं आहे, हे आपल्या परिचितच असेल. यामध्येच आपण थोडक्यात अजून जाणून घेऊया. ॲनी बेझंट आणि होम रूल लीग. थोडक्यात ॲनी बेझंटबद्दल माहिती पाहूया. ॲनी बेझंट या मूळच्या इंग्लंडच्या सामाजिक सुधारक आणि शिक्षण तज्ञ होत्या. त्या भारतात आल्याच्या नंतर भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय झालेल्या आहेत. थिओसॉफिकल सोसायटीच्या त्या अध्यक्षा होत्या. होम रूल लीग ही 1916 साली सुरू झालेली महत्त्वाची घटना होती. बाळ गंगाधर टिळक यांनी पुणे आणि मुंबई या ठिकाणची होम रूल लीग सुरू केली. तर ॲनी बेझंट यांनी मद्रास या ठिकाणी होम रूल लीग सुरू केली होती. या दोघांनीही वेगवेगळ्या भागामध्ये ही होम रूल लीग स्थापन केलेली होती. यातील ॲनी बेझंट यांनी सुरू केलेली होम रूल लीग ही आजच्या दिवशी 1916 साली सुरू करण्यात आलेली होती. या होम रूल लीगचं उद्दिष्ट काय? तर भारताला ब्रिटिश राज्यात राहून स्वशासन म्हणजेच होम रूल मिळवून देणे. या लीगच्या सभांमुळे देशभरात राजकीय जागृती वाढली. या होम रूल लीगचं महत्त्व काय आहे? तर भारतीय स्वराज्याची मागणी ठामपणे मांडता आली. काँग्रेसवर दबाव आणून स्वशासनाच्या चळवळीला गती देखील देण्यात आली. पुढे महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्य लढ्याची पायाभरणी देखील याद्वारे झालेली होती. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये ॲनी बेझंट आणि होम रूल लीग या संदर्भात थोडक्यात माहिती पाहिलेली आहे. तर अशाच अजून आपल्याला माहिती पाहिजे असतील तर आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता आपण आपल्या आजच्या चालू घडामोडींना सुरुवात करूया. देशातील पहिले स्मार्ट व इंटेलिजंट गाव. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकत्याच देशातील पहिल्या स्मार्ट आणि इंटेलिजंट गावाचे उद्घाटन झालेले आहे. तर या गावाचं नाव आहे सातनवरी. सातनवरी हे गाव आता देशातील पहिले स्मार्ट इंटेलिजंट गाव म्हणून आता ओळख निर्माण झालेली आहे. 3,500 गावे स्मार्ट करण्याचा पहिला टप्पा जो काही राज्य सरकारने मांडलेला होता, त्यातील केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाच्या व्हॉइस प्रकल्पांतर्गत 24 कंपन्यांच्या मदतीने आधुनिक तंत्रज्ञानाची अंमलबजावणी या केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाद्वारे होणार आहे. त्यातीलच आता महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रातील सातनवरी हे गाव. हे सातनवरी गावाचे वैशिष्ट्य नागपूर अमरावती महामार्गावर हे गाव असून मेन नागपूर शहरापासून 32 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. आणि लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने हे अतिशय महत्त्वाची घटना आहे. कारण वन लाइनरमध्ये आपल्याला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, की देशातील पहिले स्मार्ट इंटेलिजंट गाव कोणते?
अशा पद्धतीचा प्रश्न विचारण्यात आल्याच्या नंतर आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, की सातनवरी हे गाव आता देशातील पहिले स्मार्ट इंटेलिजंट गाव म्हणून आता ओळख निर्माण करण्यात आलेली आहे. आता या स्मार्ट इंटेलिजंट गावामध्ये असणार काय आहे? तर एकूण 18 स्मार्ट सेवा यामध्ये असणार आहेत. ड्रोनद्वारे कीटकनाशक व खत फवारणी यामध्ये केली जाईल. स्मार्ट सिंचन व माती तपासणी देखील केली जाईल. मोबाईल क्लिनिक आणि टेलिमेडिसिनचा देखील वापर यामध्ये केला जाईल. एआय सक्षम स्मार्ट क्लासरूम देखील यामध्ये केल्या जातील. डिजिटल रेशन कार्ड आणि ऑनलाईन ग्रामपंचायत सेवा देखील या स्मार्ट इंटेलिजंट गावामध्ये होणार आहेत. यामध्ये शेतीतील बदल कोणते आहेत? तर माती तपासणी, हवामान अंदाज, बाजारभावाची माहिती मोबाईलवर मिळणार आहे. आता सांगितल्याप्रमाणे ड्रोनद्वारे कीटकनाशक व खत फवारणी तर होईलच आणि या ड्रोन तंत्रज्ञानामुळे आपल्या तंत्रज्ञानामध्ये देखील अजून विकास होणार आहे. शिक्षणातील कोणते बदल होणार आहेत? तर डिजिटल पुस्तक किंवा स्मार्ट क्लासरूम यामध्ये असणार आहेत. स्मार्ट अंगणवाडी देखील असणार आहे, जेणेकरून शहरी दर्जाचे शिक्षण या गावामध्ये मिळणार आहे. आरोग्य सेवाच्या अंतर्गत ई हेल्थ कार्ड, मोबाईल क्लिनिक, टेलिमेडिसिन सुविधा या सेवा यामध्ये दिल्या जातील. तसेच उपचार जलद आणि अधिक परिणामकारक होतील. शासन व दैनंदिन सुविधा कोणत्या आहेत? तर ग्रामपंचायतीतून ऑनलाईन अर्ज, डेटा डॅशबोर्ड यामध्ये दिले जातील. पारदर्शक योजना वितरण केले जाईल. स्मार्ट सिंचन व पाणी तपासणीमुळे श्रम, पैसा व वेळेची अशी तीनही गोष्टींची बचत याद्वारे होणार आहे. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, हे देशातील पहिले स्मार्ट व इंटेलिजंट गाव आहे. त्या गावाचं नाव आहे नागपूर जिल्ह्यातील सातनवरी. पुढचं महत्त्वाची घटना म्हणजे 130वे घटना दुरुस्ती विधेयक 2025. आता काही दिवसांपूर्वी अ, हा मुद्दा फार चर्चेत होता. या मुद्द्याला आता सेशन वगैरे संपलेलं आहे. त्यामुळे थोडंसं थंड हा मुद्दा झालेला आहे. त्यामुळेच आपण आता याबद्दलची आता सविस्तरपणे माहिती पाहूया. 130वे घटना दुरुस्ती विधेयक हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेमध्ये मांडलेले आहे. या विधेयकाच्या अंतर्गत पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्री यांना त्यांच्या पदावरून काढून टाकण्याची तरतूद केली गेलेली आहे. यामध्ये काढून टाकण्याचे कारण काय असणार आहे? जर एखादा मंत्री 5 वर्ष किंवा त्याहून अधिक कारावासाची शिक्षा असलेल्या गंभीर फौजदारी गुन्ह्यात अटक झालेला असेल आणि त्याला सलग 30 दिवस कारावासात ठेवण्यात आलेले असेल, तर त्याला काढून टाकण्याची तरतूद आता या विधेयकामध्ये देण्यात आलेली आहे. यामध्ये लक्षात घ्या मित्रांनो, मंत्री म्हणजे त्यामध्ये पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा कोणताही मंत्री हे तीनही महत्त्वाचे जे पदाचे लोक आहेत, या तीनही पदं यामध्ये कव्हर करण्यात आलेली आहेत. तर यामुळे आपल्याला याबद्दलची सविस्तरपणे माहिती असणं गरजेचे आहे. 130वी घटना दुरुस्ती विधेयक या अंतर्गत आपल्याला लक्षात आलेलंच असेल, की या विधेयकाच्या अंतर्गत पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्री यांना त्यांच्या पदावरून काढून टाकण्याची तरतूद आहे. आणि कोणत्या कारणास्तव पदावरून काढले जाईल? तर 5 वर्ष किंवा त्याहून अधिक कारावासाची शिक्षा असलेल्या गंभीर फौजदारी गुन्ह्यात अटक झालेला असेल आणि त्याला सलग 30 दिवस कारावासात ठेवण्यात आलेले असेल. यामध्ये आता कोण काढून टाकणार? हा मुद्दा येतोच. तर लक्षात घ्या, राष्ट्रपती हे पंतप्रधानाच्या सल्ल्यावरून काढून टाकतील, तर राज्यपाल हे मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यावरून काढून टाकतील. ही लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, पॉलिटिकल या घटकामध्ये नेहमी घटनादुरुस्तीवर आधारित आपल्याला प्रश्न विचारले जातात. तर 130वे घटनादुरुस्ती विधेयक नुकतेच मांडलेले आहे. जरी त्याचे अजून कायद्यामध्ये रूपांतर झाले नसले, तरीही हे विधेयक मांडले गेलेल्यामुळे आपल्याला याबद्दलचे प्रश्न विचारण्याची खूप दाट शक्यता आहे. त्यामुळे सविस्तरपणे ही माहिती असणं आपल्याला खूप खूप गरजेचं आहे. तर जर एखाद्या पदावरील मंत्र्याला जर काढून टाकायचे असेल, तर कोण काढून टाकणार आहे? तर राष्ट्रपती पंतप्रधानांच्या सल्ल्यावरून काढून टाकतील. तर म्हणजे कोणत्याही राज्यामध्ये राज्यपाल मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यावरून काढून टाकतील. आता अतिशय महत्त्वाची घटना म्हणजे या घटनेतील कोणत्या कलमांची दुरुस्ती या विधेयकामध्ये नमूद केलेली आहे? तर हे जे विधेयक आहे, हे कलम 75, कलम 164 आणि कलम 239 ए यामध्ये दुरुस्ती सुचवते आहे. तर खूप महत्त्वाचं आहे, कारण या अगोदरही जे काही घटना दुरुस्तीवर आधारित प्रश्न विचारलेले आहेत, त्यामध्ये आपल्या राज्यघटनेतील कोणत्या कलमामध्ये बदल झालेला आहे, अशा पद्धतीचे क्वेश्चन विचारले जातात. त्यामुळे आपल्याला याबद्दलची माहिती असणं गरजेचे आहे.
पुनर्नियुक्ती होणार का? कारावासातून सुटकेनंतर त्या मंत्र्याची पुन्हा नियुक्ती केली जाऊ शकते. त्यामुळे या विधेयकामध्ये ह्या महत्त्वाच्या घटना आणि या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. 130वे घटना दुरुस्ती विधेयक 2025 आणि यामध्ये आपण आता डिटेलमध्ये ही संपूर्ण माहिती पाहिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. आजच्या अतिशय महत्त्वाच्या चालू घडामोडीवर आधारित आता प्रश्न पाहूया. 130व्या घटना दुरुस्तीनुसार खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये बदल सुचवलेले नाहीत? प्रश्न नीट ऐका मित्रांनो. 130व्या घटना दुरुस्तीनुसार खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये बदल सुचवले नाहीत? पर्याय क्रमांक 1 आहे 75, पर्याय क्रमांक 2 आहे 164, पर्याय क्रमांक 3 आहे 239 ए आणि पर्याय क्रमांक 4 आहे 76. हे सर्व भारतीय राज्यघटनेतील कलम आहेत. यातील कोणत्या कलमामध्ये 130व्या घटना दुरुस्तीनुसार बदल सुचवलेले नाहीत? तर याचं योग्य उत्तर तुम्ही सर्वांनी कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणी योग्य उत्तर कमेंटमध्ये देईल त्यांच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना त्याचं योग्य उत्तर समजेल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आमच्या एम-पी-सी लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आम्ही यूट्यूबसोबतच टेलिग्राम, x.com म्हणजेच ट्विटर, WhatsApp, Facebook आणि Instagram अशा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आहोत. तर या सर्व ठिकाणी आम्हाला फॉलो करायला आणि विशेषतः यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.